हॅलो, तुम्हा सर्वांना खूप जास्त गुड मॉर्निंग. तर आज मला मॉर्निंग वॉकला यायला थोडासा उशीर झाला, कारण की आज आहे संडे. आणि संडे म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात एकच असतं की संडे इज अ हॉलिडे. मग आपण शाळेत जा किंवा नका जाऊ. तर सनराईजचा सुंदर व्ह्यू बघता बघता मला हे गोकुर्णीचे फुलं दिसले. म्हटलं चला आज शिवरात्र पण आहे, आपण हे फुलं घरी घेऊन जाऊ आणि जेव्हा देवपूजा करू ना तेव्हा बाप्पाला वाहून देऊ. आणि अजून एक सुंदर व्ह्यू दिसला, ती म्हणजे माझी शाळा. आणि जर का मला टाइम मशीन भेटली ना आणि जेव्हा पण मला टाइम ट्रॅव्हल करायचा जर चान्स मिळाला ना, तर शाळेच्या दिवसांमध्ये परत जायला खूप आवडेल मला. असो, तर घरी आल्यानंतर मला जास्वंदाच्या झाडाला एक कळी लागलेली दिसली. तर मग मी ती तोडून पाण्यात टाकून दिली. मग उद्या ती जेव्हा उमलेल ना तेव्हा मी ते बाप्पाला वाहून दिली. त्यानंतर मग मी आधी देवपूजा करून घेतली. मग मी महादेवांची पूजा करायला घेतली. महादेवांची पिंड आधी ताटात ठेवून घेतली. मग त्याचा मी दुधाने अभिषेक करणार आहे. पण त्याआधी आपण जे फुलं तोडून आणले होते ना येताना, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले. तर दुधाने अभिषेक करून झाल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने ती पिंड धुवून घेतली. त्यानंतर मग एका चौरंगावर त्या पिंडाची स्थापना केली. मग गंधाक्षदा लावून फुलं वाहून दिले. हे बघा, काल जो तुम्ही इस्थेटिक व्हिडिओ बघितला ना, हा त्याचा बिहाइंड द सीन आहे. आणि रिअल लाईफमध्ये असंच असतं, आपण जे ठरवतो ना ती लाईफ नसते, आपण जे जगतो ना ती लाईफ असते. असो, तर सेकंड अटेम्प्टमध्ये बाप्पाने आपलं फूल स्वीकारलं आणि यालाच म्हणता हॅप्पी एंडिंग. असो, तर देवपूजा करेपर्यंत मम्मीने मस्त साबुदाण्याची खिचडी करून ठेवली होती. मग मी गरमागरम फराळ करून घेतला आणि ते संध्याकाळी मिरवणूक येणार आहे. तर मस्तपैकी मिरवणुकीची गंमत बघून झाल्यानंतर आम्ही आलो महादेव मंदिरात. आणि इथे मला दिसला सनसेटचा व्ह्यू. सकाळी सनराईजचा व्ह्यू बघितला होता आणि आता सनसेटचा व्ह्यू बघितला. इतकं मस्त वाटत होतं ना. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.